नमस्कार मैत्रिणींनो, चेहऱ्यावर काळपटपणा, डाग धब्बे दूर करण्यासाठी आपण एक होम रेमेडी तयार करणार आहोत। या रेमेडीने तुमच्या चेहऱ्यावरील पिगमेंटेशन देखील दूर होणार आहे, ज्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील इन्स्टंट ग्लो तर येणारच आहे, सोबतच चेहऱ्यावरचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, डाग धब्बे असतील, पिंपल्स असतील, पिगमेंटेशन असेल, वांग असेल, ते सगळं कमी होण्यास मदत होणार आहे आणि फेशियलसारखा ग्लो अगदी घरच्या घरीच 10 मिनिटात मिळणार आहे। तर आजची ही होम रेमेडी कशा पद्धतीने तयार करायची आहे, काय काळजी घ्यायची आहे, हे सगळं मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे। यासाठी व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला हा व्हिडिओ नक्की हेल्पफुल ठरेल। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। किचनमध्येच अवेलेबल असणाऱ्या इन्ग्रेडियंटपासून आपण हा घरगुती पॅक तयार करणार आहोत। एकदम नॅचरल गोष्टी असतात, त्यामुळे रिझल्ट देखील खूप छान भेटतात। एकही रुपया खर्च न करता, कुठेही बाहेर न जाता, पार्लरमध्ये न जाता, तरीही घर बसल्या तुमचा चेहरा एकदम फेअर आणि ग्लोईंग तुकतुकीत दिसायला लागेल। चला तर मग सुरुवात करूया। जसं मी सांगितलं की किचनमधल्या अवेलेबल असलेल्या वस्तूंपासूनच आपण हा पॅक बनवून तयार करणार आहोत। तसं सगळ्यात पहिले इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे एक बटाटा। बटाटा जसा जेवणासाठी चविष्ट असतो, तसाच आपल्या चेहऱ्यासाठी देखील लाईटनिंग आणि ब्राईटनिंग इफेक्ट द्यायला मदत करतो। बटाट्यापासून बनवलेली ही होम रेमेडी देखील तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे, खूप छान रिझल्ट भेटतात। बटाट्यामध्ये खूप जास्त प्रमाणात स्टार्च असतं आणि ब्लीचिंग प्रॉपर्टीज देखील असतात, त्यामुळे आपल्या घरच्या घरीच चेहऱ्याला ब्लीच होणार आहे आणि खूप छान नॅचरल ग्लो भेटणार आहे। बटाटा स्वच्छ धुवून व्यवस्थित एका कपड्यामध्ये पुसून घ्यायचं आहे। हे पहा, छान स्वच्छ बटाटा पुसून घेतलेला आहे। इथे तुम्ही बघू शकता की बटाटा स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे आणि नंतर याची अशी साल काढून घ्यायची आहे। पहा, एक छोट्या आकाराचा बटाटा घ्यायचा आहे, व्यवस्थित अशी साल काढून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता मी छान व्यवस्थित स्वच्छ धुवून साल काढून इथे बटाटा घेतलेला आहे। आता यानंतर आपल्याला लागणार आहे एक प्लेट आणि खिसणी। इथे आपण बटाट्याचा रस काढून घेण्यासाठी खिसणी आणि प्लेट घेतलेली आहे। असं व्यवस्थित असा बटाटा खिसून घ्यायचा आहे पहा, किंवा तुम्ही मिक्सरमध्ये घालून देखील ग्रेट करून घेऊ शकता आणि नंतर सुती कपड्याने गाळून त्याचा रस काढू शकता, किंवा असं माझ्यासारखं केलं तर खूप इझिली रस निघतो। आपल्याला 1 ते 1.5 चमचा इतका बटाट्याचा रस लागणार आहे। इतका बटाटा आपल्याला खिसून घ्यायचा आहे, जो आपल्या चेहऱ्यावरती लाईटनिंग आणि ब्राईटनिंग इफेक्ट देणार आहे। त्यामुळेच घरच्या घरी आपल्या चेहऱ्याचं छान ब्लीचसुद्धा होणार आहे। पहा, ब्लीचच्या सर्व प्रॉपर्टीज या बटाट्यामध्ये असतात, तुम्हाला पार्लरमध्ये जाऊन महागडे ट्रीटमेंट घेण्याची गरज पडत नाही। हे तुम्ही पाहू शकता, 1 ते 1.5 चमचा रस निघेल इतका बटाटा मी किसून घेतलेला आहे। यानंतर आपल्याला लागणार आहे एक स्वच्छ बाउल आणि त्यावर आपल्याला लागणार आहे एक गाळणी अशी ठेवलेली आहे आणि यावरती आपण हा पूर्ण बटाटा खिसलेला काढून घ्यायचा आहे। पहा, हा पूर्ण बटाटा मी यावरती काढून घेतलेला आहे आणि याचा रस असा इझिली निघतो। हे पहा, खूप सोपी ट्रिक आहे, याने बटाट्याचा रस फटाफट निघतो। हे पहा, 1 ते 1.5 चमचे इतका मी रस काढून घेतलेला आहे। तुमच्या जर चेहऱ्यावर जास्त प्रमाणात वांग यायला लागला असेल किंवा डार्क सर्कल भरपूर प्रमाणात वाढले असतील, तर तुम्ही या बटाट्याचा रसाचा वापर तुमच्या स्किन केअरमध्ये नक्कीच करू शकता, खूप छान रिझल्ट भेटतात। इथे तुम्ही बघू शकता साधारणतः 1 ते 1.5 चमचा इतका बटाट्याचा रस काढून घेतलेला आहे, ज्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च आहेत आणि हे आपल्या स्किनला भरपूर फायदेशीर असतात। आता यामध्ये आपल्याला किचनमधलेच 1 ते 2 इन्ग्रेडियंट ॲड करायचे आहेत, ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील इफेक्टिवली काळपटपणा, टॅनिंग निघून जायला मदत होणार आहे। इथे मी 1 चमचा इतकं बेसन वापरलेलं आहे, तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता। बेसन आपला रंग उजळवण्यास मदत करते आणि चेहऱ्यावरील टॅनिंग, काळपटपणा आणि एक्सेस ऑइल काढण्यास देखील मदत करते। हे व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। बेसन टाकल्यावर थोड्याशा गुठळ्या होण्याची शक्यता आहे, ह्या गुठळ्या व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहेत आणि छान एक स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे। पहा, बेसन हे खूप फायदेशीर आहे। फेसवॉश, साबण यायच्या आधीपासून आपण स्किन केअरसाठी बेसन पिठाचा वापर करत आलेलो आहोत। हे आपल्या चेहरा एकदम छान प्रकारे क्लीन करून टाकते
आपल्याला दुसरं इन्ग्रेडियंट यामध्ये ॲड करायचे आहे ते म्हणजे हळद. 1 चुटकी हळद यामध्ये ॲड करायची आहे. त्यापेक्षा जास्त करू नका, नाहीतर चेहरा आपला पिवळा दिसतो. तुम्ही व्हाईट टर्मरिक किंवा घरी बनवलेली हळद वापरू शकता. किचनमधील वापरली तर एकदम थोड्या प्रमाणात वापरायची आहे. पहा, शक्यतो किचनमधली हळद आपल्या चेहऱ्यासाठी वापरू नका. त्यामध्ये कलर ॲड केलेला असतो, ते आपल्या चेहऱ्यासाठी हार्म पोचवू शकते. आणि छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात, त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होत नाही आणि आपल्या चेहऱ्याला खूप छान प्रकारे ग्लो देते. त्यामुळे इथे आपण चिमूटभर हळद वापरलेली आहे. हे या बटाट्याच्या रसामध्ये 2 इन्ग्रेडियंट छान मिक्स करून घ्यायचे आहेत. यानंतर आपल्याला यामध्ये अजून एक इन्ग्रेडियंट ॲड करायचे आहे, हे तांदळाचे पीठ. साधारणतः 1 चमचा इतकं तांदळाचं पीठ यामध्ये मी ॲड केलेलं आहे. क्वांटिटी तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. आणि हे इन्ग्रेडियंट यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तांदळाचे पीठ हे कोरियन ब्युटीमध्ये खूप जास्त प्रमाणात वापरले जाते. त्याने आपली स्किन फेअर होते, डेड स्किन सेल्स निघून जायला मदत होते. तांदळाचे पीठ स्क्रबिंगचे देखील काम करते, त्यामुळे ते तांदळाचे पीठ ॲड करायचे आहे आणि हे व्यवस्थित या इन्ग्रेडियंटमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, हल्ली प्रत्येकालाच आपली स्किन ग्लोईंग आणि तुकतुकीत हवी असते, लाईटनिंग आणि ब्राईटनिंग हवी असते. ते देण्यासाठी आपल्याला तांदळाचे पीठ खूप मदत करते. आपल्याला रवाळ असे तांदळाचे पीठ घ्यायचे आहे. जास्त जाड देखील घेऊ नका, नाहीतर चेहऱ्याला इरिटेट होते. त्यामुळे हलकं रवाळ पीठ आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. जास्त छान आपल्या चेहऱ्याची स्क्रबिंग देखील होते आणि आपल्या चेहऱ्याला एक छान ग्लो देखील येतो. हे व्यवस्थित सर्व इन्ग्रेडियंट मिक्स करून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता आपला किती छान पॅक बनवून तयार झालेला आहे. एकदम स्मूथ पेस्ट याची बनवून घ्यायची आहे. हा पॅक तुम्ही बटाट्याच्या रसामध्येच बनवायचा आहे. यामध्ये पाणी किंवा कोणतेही इन्ग्रेडियंट वापरायचे नाही. फक्त बटाट्याच्या रसामध्ये हा पॅक बनवून घ्यायचा आहे, तरच तुम्हाला खूप छान बेनिफिट्स भेटतील. तुम्ही पाहू शकता आपला पॅक बनवून तयार झालेला आहे. तुमच्या चेहऱ्यावर जर काळपटपणा असेल, डाग धब्बे असतील, पिगमेंटेशन असेल, तर ते कमी करण्यासाठी हा घरगुती उपाय खूप छान वर्क करतो. कोणत्याही महागड्या ट्रीटमेंटची गरज पडत नाही. हल्ली आजकाल सर्वजणींच्या चेहऱ्यावर वांगाची समस्या वाढायला लागलेली आहे आणि एकदा का आपल्या चेहऱ्यावर वांग आला का तो वाढतच जातो, कमी व्हायचं नाव घेत नाही आणि आपल्या चेहऱ्यावर डार्क सर्कलची देखील खूप मोठी समस्या वाढायला लागलेली आहे. त्यावेळी तुम्ही ही बटाट्याची होम रेमेडी नक्कीच ट्राय करू शकता. खूप छान प्रकारे वर्क करते. तर तुम्ही बघू शकता क्रीमी कन्सिस्टन्सीचा आपला पॅक बनवून तयार झालेला आहे. चला तर आता याला वापरायचं कसं ते मी तुम्हाला सांगते. आपला चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि नंतर हा पॅक आपल्या चेहऱ्यावरती, मानेवरती व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचा आहे. मानेला, गळ्याला अजिबात विसरायचं नाही. सर्व जागी इक्वली अप्लाय करून घ्यायचं आहे. तुमच्या चेहऱ्यावर जर भरपूर प्रमाणात काळपटपणा असेल, एक्सेस ऑइल येत असेल, तर तुम्ही हा पॅक लावण्यापूर्वी कच्च्या दुधामध्ये कॉटन बुडवून पूर्ण आपला चेहरा क्लीन करून घ्यायचा आहे आणि मग हा पॅक लावला तर खूप छान रिझल्ट भेटतो. हे पहा, मी सर्व जागी व्यवस्थित अप्लाय करून घेतलेला आहे. आता 15 ते 20 मिनटं आपल्या चेहऱ्यावर हा पॅक असाच राहून द्यायचा आहे आणि नंतर नॉर्मल पाण्याने मसाज करत हा पॅक आपल्याला वॉश करून घ्यायचा आहे. हे पहा, मी 15 ते 20 मिनटानंतर मसाज करत हा पॅक रिमूव्ह केलेला आहे. खूप छान रिझल्ट भेटतो. तुमच्या चेहऱ्यावर जर जास्तच काळपटपणा आला असेल, चेहऱ्यावर ग्लो नसेल किंवा वांगाची समस्या तुमच्या चेहऱ्यावर जर असेल, डार्क स्पॉट असतील, डार्क सर्कल असतील, तर तुम्ही ही होम रेमेडी नक्की ट्राय करा. खूप छान प्रकारे वर्क करते. चांगल्या रिझल्टसाठी आठवड्यातून 2दा तुम्ही ही रेमेडी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नॅचरल रेमेडीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर भेटूया अशाच एका होम रेमेडीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.